नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता येथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहेत 4.5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 5 इंच, छाती आलेली आहे 7.75 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क करते. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला जी इथे माझी गळ्याची उंची आहे ती मी 9 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे मात्र तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. आता इथे आपल्याला आपण नॉर्मली जसा गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतो ना, सेम तसाच इथे देखील तुम्हाला गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून अगदी मधोमध फोल्ड करून घ्या आणि येथे त्यानंतर हाताने असं थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली ही जी डिझाईन आहे ती त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार आपण ड्रॉ केला आहे त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे त्याला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. जर आपण इथे अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा शेवटी आपल्याला कमरपट्टीला सेपरेटली स्टिच करावं लागतं, तर त्याची इथे तुम्हाला गरज लागणार नाही. त्यानंतर इथे हे जे कमरेच्या बाजूला जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला त्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे वरच्या बाजूला संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण हे जे जास्तीचं कापड ठेवलं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की आपले कट्स या शिलाईवरती जायला नकोत. त्यानंतर इथे हा जो गॅप तयार झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच सरळ बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे दाबटीप म्हणजे काय, तर इथे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला खालच्या बाजूला म्हणजेच कमरेच्या बाजूवर देखील टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी सरळ शेवटपर्यंत तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं तरी देखील चालेल. त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅकडाट आहेत ना, त्याला देखील येथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट असेल ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे.
त्यानंतर इथे मी साधी अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आपल्याला हा जो आपण गळा रेडी केला आहे ना, त्याच गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती या लेसला तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर ही जी आपली अगोदरची लेस होती ना, आपण गळ्याच्या कडावरती स्टिच केली होती, अगदी त्याच्याच बाजूला इथे मी वरच्या बाजूला अर्धा इंच मार्क करून मग असा इथे एक आकार ड्रॉ करून घेते आहे. आर्म होल म्हणजेच मुंड्याचा जसा आकार असतो सेम तसाच येथे देखील तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या बॅक पार्टला अगदी मधोमध व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे फोल्ड करून घ्या आणि येथे हाताने असं थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली ती मार्किंग त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील उमटून येईल. त्यानंतर आता इथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तर ही जी आपली अगोदरची लेस होती ना, अगदी त्याच्याच खालच्या बाजूला येथे मी अर्धा इंच घेऊन सेम तसाच आकार ड्रॉ करून घेते आहे. येथे मी अर्धा इंच घेतलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे अंतर कमी किंवा जास्त देखील करू शकता. त्यानंतर येथे आपण जे अर्धा इंच घेऊन मार्किंग केली होती ना, त्याच मार्किंगवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जी आपण अगोदर लेस वापरली होती ना, तीच येथे देखील मी लेस घेतलेली आहे आणि त्याच लेसला या मार्किंगवरती ठेवून घेऊन अगदी व्यवस्थितरित्या जो आपलं दुसरा टोक दिसतंय ना, म्हणजेच दुसऱ्या साईडचा आकार येईपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला इथे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी सेम तीच लेस घेऊन हा जो आपण मुंढ्याचा आकार ड्रॉ केला होता ना डिझाईन तयार करण्यासाठी, त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करत या संपूर्ण आकाराभोवती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील लेसला त्या आकाराला व्यवस्थितरित्या फॉलो करत म्हणजेच त्या आकारावरती लेसला ठेवून घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा खालच्या बाजूला देखील मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि येथे कमरेच्या बाजूवरती या लेसला ठेवून घेऊन अगदी सरळ त्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे वरच्या बाजूला बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील सेम त्याच पद्धतीने लेसला अगदी व्यवस्थितरित्या येथे स्टिच करून घेतलेला आहे. आणि येथे बघा आपल्या गळ्याचा फायनल लुक किती सुंदर दिसतोय आणि ही डिझाईन तयार करायला देखील खूप सोपी आणि लवकर तयार होणारी आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.